दरम्यान हत्या आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या विठ्ठल शेलारला भाजपमध्ये अगदी वाजत गाजत प्रवेश दिला गेला। सर्व स्तरातल्या या प्रवेशावरती टीका झाली आणि त्यानंतर आता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी असं लंगडं समर्थन केलंय। विठ्ठल शेलारवरती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप दाखल करण्यात आले होते, ते मला माहीत नव्हतं असा अजब दावा त्यांनी केलाय आणि सर्व स्तरातल्या टीकेनंतर त्यांनी माफीनामाही सादर केला। डिसेंबर महिन्यामध्ये विठ्ठल शेलार या गुंडाला गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश मिळाला आणि इतकंच नाही तर गुंड शेलारच्या खांद्यावर पुणे जिल्हा युवा भाजपचं उपाध्यक्ष पदही देण्यात आलं। असं समजा की मी 100 ठिकाणी भाजपमध्ये कार्यकर्ते घेतलेत, 99 ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही आला, एक ठिकाणी आला असेल आणि चूक झाली असेल, मोठं मन करून दुरुस्त करायची असते, पुरस्कार नसतो करायचा। ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आम्ही लढलो आणि लढलो म्हणून लोकांनी आम्हाला सत्तेवर आणलं, तिथे आम्हाला असं कधीच कृत्य करणार नाही। पण 100 ठिकाणांमध्ये एखाद्या ठिकाणी माहिती अभावी न कळत काही झालं असेल तर देर आहे, दुरुस्ती आहे।